मला वाटतं टाळ्या वाजवा म्हटल्याशिवाय वाजवत नाही. काय अडचण, डिफिकल्टी काय? यू आर वेटिंग फॉर माय अपील एव्हरी टाइम. सो नाईस इन्फॉर्मेशन, एवढी महत्वाची माहिती सांगितली. दोज हू आर ॲडव्होकेट प्रेझेंट बिफोर दिस ऑल अँड दो आर वुड बी ॲडव्होकेट, दे विल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ इन्फॉर्मेशन गिवन बाय द मॅम. आणि मी आणखीन सांगतो की काही हातचं राखून ठेवलं नाही मॅडमने. सगळ्या विषयावर फार फेअरली बोलल्यात की जो विषय थोडासा नाजूक असतो आमच्यासाठी, ज्युडिशियरीसाठी, की भाऊसाहेब आणि कनेक्टेड विषय, त्याच्यावर देखील बोलल्यात. म्हणजे तुम्ही मंडळी लक्षात घ्या की एवढ्या ओपनली, एवढ्या फेअरली प्रत्येक विषय मॅडमने टच केलाय. आणि आपण प्रत्येक लेक्चरमध्ये कदाचित ऐकत असाल, पुन्हा पुन्हा सांगितलं की फॅक्ट्सवर कमांड झाली पाहिजे. लॉ समजायला आयुष्य कमी पडतंय. आम्ही आमच्या अनुभवाने सांगतो, कदाचित सगळ्यांचे सेम अनुभव असतील. लॉवर मास्टरी मिळायला अख्खं आयुष्य कमी पडतं. पण जी केस तुमच्या सिनियरकडे आहे, तुमच्या हातात आहे, त्या प्रत्येक केसवर तुम्ही मास्टरी मिळवायला पाहिजे. बिफोर अटॅकिंग ऑन अपोनंट यू शुड अटॅक ऑन युअर क्लायंट. याचा अर्थ असा आहे की बिफोर फायलिंग द केस, क्रॉस एक्झामिन हिम ऑन द व्हेरियस पॉइंट्स ऑन विच यू हॅव सर्टन ऑब्जेक्शन्स ऑर डाऊट्स, की असं कसं आहे, हे असं का, तुम्ही असं सांगताय, मला हे कनेक्टिव्हिटी अशी का. कारण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अदर साईड आपल्या लक्षात येतं. नाही तर अचानक बॉम्ब वर्षाव झाल्यासारखा तो क्रॉसला उभं राहिलो कळतं, अरे बापरे हे तर ह्याने सांगितलंच नव्हतं. किंवा साहेब जसे म्हणाले मॅडम की त्या काय क्वेश्चन आन्सर करतात आणि क्लायंट तिथे पटकन सांगतो, आणि मग आपण असे अरे, म्हणजे असं वाटतं की ही बहुतेक वकिलांनी लपवलेली गोष्ट किंवा वकिलांनी त्यांना पडवलेलं आहे. कितीतरी गोष्टीवर, पंक्च्युलिटीवर ऑब्व्हियसली देर इज नो डाऊट, त्याच्याबद्दल काय मतभेद असण्याचं हेच नाहीये. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आम्ही स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे आणि इट्स अ नॅचरल फिनॉमिना आहे. जर आपल्याला आदर द्यायचा असेल, पाहिजे असेल तर आदर घ्यावा लागेल. तुम्हाला जर भविष्यात टाळ्या पाहिजे असतील तर तुम्हाला टाळ्या वाजवाव्या लागतील. पण तुम्ही फार कंजूसपणे टाळ्या वाजवतायत. कोणाला जर अशी शंका असेल छत पडेल तर पडणार नाहीये. फुल प्रूफ RCC प्रूफ आहे, आर्किटेक्टने कन्फर्मेशन दिलेले. कितीही टाळ्या वाजवल्या तरी हे छत पडणार नाही. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या वाजवा, बिंदास टाळ्या वाजवा. मॅडमने खूप, म्हणजे कदाचित आपण प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट नसल्यामुळे त्यांच्या वाक्यातले अर्थ किंवा हे कदाचित तेवढं पोचलं नसेल, मला माहित नाही, पोचलं असेल नसेल. केस लॉज अगदी बरोबर आहे. आताची पिढी काही सांगितलं की पहिला केस लॉज आणून देते. बाबा बेर ॲक्ट वाचलाय का रे? हा सेक्शन तरी वाचलायस का? नाही सर हा लॉ येणार आहे, पण तू सेक्शन वाचलायस का? तू सेक्शनचं इंटरप्रिटेशन बघितलंयस का? तुला तो समजलाय का? नाही. पहिले केस लॉज, तुमची फॅक्ट्स काय आहेत माहित नाही. रेशो वाचायचा आणि धाडकन टाकून द्यायचा. कारण मोबाईल उघडला, त्याच्यावर 4 शब्द टाईप केले की 10 लॉज येतात, त्यातले बघायचे 3 कुठले बरे वाटतात आणि दाखल करायचं. म्हणजे कितीतरी मुद्द्यावर मॅडमने सांगितलंय की परत तुम्ही प्रिसाइज ब्रीफ वगैरे ते ठीक आहे, ॲडव्होकेट संबंध बिहेव प्रॉपरली. खूप किस्से आहेत. आता खरं तर मॅडमचं आपल्याला प्रश्नोत्तरामध्ये ऐकायचं, म्हणून त्याच्यावर मी पुढे बोलत नाही जास्त. मग परत त्यांनी ते सांगितलं की तुम्ही फॅक्ट सांगा अगोदर, पहिले केस लॉज दाखल करताय, मग ते ॲप्लिकेबल आहेत की नाही ते साहेबांनी बघायचं. असतील तर कन्सिडर करतील, नसतील तर ठेवून देतील बाजूला. प्रत्येक क्वेश्चनला ऑब्जेक्शन नको. हे अर्थात आपण जे कोणी कोर्टात येत असतील, काही जणांना मुद्दाम सवय असते, मे बी तो स्ट्रॅटेजीचा पार्ट असतो, ते पण मॅडमने सांगितलं की यू वॉन्ट टू इरिटेट द पर्सन हु आर इन अ विटनेस बॉक्स, बट सायमल्टेनियसली वी आर इरिटेटिंग द जज ऑल्सो. प्रत्येक प्रश्नाला उभं राहायचं, प्रत्येक प्रश्नाला ऑब्जेक्शन घ्यायचं. ह्या खूप खूप गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नंतर शब्दांना खूप महत्त्व आहे. आपलं पूर्ण प्रोफेशन शब्दांच्यावर अवलंबून आहे. अत्यंत लूजली शब्द वापरतात. जसं मगाशी मॅडमला अरे यार, किंवा काही जणांना सवय असते जीभ चावायची. त्या जीभ चावण्यामुळे जजला काय त्याचे इम्प्रेशन जातात आणि काय ऐकावं लागतात, हा किस्सा मी आता इथे सांगणार नाही. पण अशा ज्या काही सवयी आहेत की आपल्याला ज्या नकोशा सवयी आहेत त्या नक्की टाळण्यासारख्या आहेत. अनफेअर प्रॅक्टिसबद्दल पण मॅडमने सांगितलं. आणि न्यायालयाचा सन्मान आपण सगळीकडे केला पाहिजे. की वी बेसिकली द ॲडव्होकेट्स आर द ऑफिसर्स ऑफ द कोर्ट. आपल्याकडे बघून लोक मतं ठरवतात की अच्छा हे वकील साहेब आहेत. इन जनरल तुम्ही समाजात गेला, तुम्ही नुसते लॉ स्टुडंट आहेत सांगितलं ना, तरी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही 2 गोष्टी करू शकता असं माझं मत आहे. एक तर तुम्ही लॉ स्टुडंट आहे म्हणून सांगू नका, जर तुम्हाला सन्मान जपायचा नसेल तर. आणि जर सन्मान जपायचा असेल तर सांगा लॉ स्टुडंट आहे, अदरवाईज शांत राहा. उगाच त्या लॉ फील्डचा हे करू नका. इन जनरल मी बोलतोय. नंतर अत्यंत खूप छान माहिती मॅडम बोलल्यात की प्रिंटेड अर्ज मी घेत नाही. मॅडम माझी रिक्वेस्ट आहे पर्सनली, इथे पण हीच प्रॅक्टिस फॉलो करा तुम्ही. कारण बऱ्याच ज्युनियरला सवय आहे की आपण डिक्टेशन दिलं की तो डायरीत अर्ज लिहून ठेवायचा, कॉम्प्युटरला टाईप करायचं, फिल इन द ब्लँक्स रिकामे ठेवायचे आणि अर्ज द्यायचा.
मला इथे मी ओपन डायसवर सांगतो, म्हात्रे साहेबांनी, मी ज्युनियर असताना 2003 मध्ये माझी ती सवय होती, डायरी घेतली, डायरीची पानं फाडून फेकून दिली, म्हटले तू अर्ज लिहित जा. ही सवय खूप महत्वाची आहे की तुम्ही अर्ज लिहा. आणि हे आपल्याला ट्रायल कोर्टातच अपॉर्च्युनिटी आहे. आपण अपिलेट कोर्ट, हायकोर्ट तिकडे अर्ज हाती लिहून चालणार नाहीयेत. नंतर हायकोर्ट ॲडव्होकेट स्वप्न बघणं, तिथे प्रॅक्टिस करणं काही वाईट नाहीये. मॅडमने सांगितलेले मुद्दे मी फक्त रिपीट करतोय. पण unless and until you are aware regarding the procedural part of trial court, it becomes very difficult to argue before the high court. एक मुद्दा आहे की प्रॉपर सर्व्हिस झाली की नाही असा मुद्दा आहे. तुम्हाला हेच माहित नसेल ती मोड ऑफ सर्व्हिस कसे आहेत, 517 काय, 520 काय आहे, बेलीफ काय, रवानगी बुक काय, कामगिरीचं पुस्तक काय, हे काहीच माहित नसतं, तर तुम्ही काय आर्ग्यू करणार प्रॅक्टिकली तिकडे. त्याच्यामुळे ॲडवायझेबल हेच असतं जे मॅडमने आता परत सांगितलेलं आहे की ट्रायल कोर्ट पासून सुरुवात करणं. कारण कसं आहे, म्हणजे अगदी साध्या सोप्यात भाषेत सांगायचं तर इथे अन्न शिजलं जातं, ती पूर्ण प्रक्रिया होते, ते भाजी आणण्यापासून, निवडण्यापासून, त्याच्यात माज मसाले टाकण्यापासून. तिथे फक्त चेक केलं जातं भात शिजलेला आहे, भात आळणे, मीठ जास्त आहे, मीठ कमी आहे, एवढी साधी प्रक्रिया आहे. तर तुम्हाला फक्त ती प्रक्रिया समजण्यासाठी ही पहिली पूर्ण प्रोसिजर समजून घेणं गरजेचं आहे की भात कसा बनवला जातो, मग तो आळणी, खारट, तिखट वगैरे जे जे काय आहे ते. आणि लास्ट बट नॉट लास्ट लिस्ट, बी हंबल. हा तर मॅडम म्हणजे हा काय वकिली पुरताच नाही, इन जनरल हा सगळ्यांसाठी सगळीकडे असलेला ॲप्लिकेबल प्रश्न आहे. तर हे साधारणपणे मी सारांश सांगितला, सगळे शांतपणे एकदम व्यवस्थितपणे ऐकत होते. जस्ट टू रिफ्रेशिंग यू मी हा फक्त सगळा सारांश सांगितला. आणि आता याच्यानंतर जो आपला पुढचा सेशन आहे तो ओपन हाऊस सेशन. आत्ताच कोणीतरी इथून प्रश्न विचारला होता, मी फक्त रिपीट करतो, कदाचित काही लोक नंतर आलेले आहेत. इमॅजिनरी, ॲझम्प्टिव्ह, प्रिझम्प्टिव्ह क्वेश्चन विचारू नका. तुमच्या पेंडिंग केसबद्दल प्रश्न विचारू नका. मॅडम ते असं पेपरला न्यूज आली, कमिशनने असं अपॉइंट केलं, मग सुप्रीम कोर्टचे अधिकार काढले, मग तुमचं मत काय, असले काही मतं विचारू नका. लॉ फील्डशी जे संबंधित असतील, या विषयाशी संबंधित असतील असे प्रश्न विचारा. सर, माझं नाव सुनील गुप्ता आहे. मला फक्त एवढा विचारायचं आहे, आता तर आपण हळूहळू आपण पाहतो की ज्युडिशरीमध्ये पण डिजिटल सगळे आलेले आहे, मग ते नेमके प्रोसेस कसा होते त्याच्याबद्दल माझा एक प्रश्न होता. आप ई फाइलिंग के बारे में पूछ रहे हो? यस. कौन से कॉलेज के स्टूडेंट हो आप? कल ही लेक्चर था, टीएमसी के हो ना? हाँ, कल ही पूरा ई फाइलिंग का लेक्चर था, आप नहीं आए थे? क्यों नहीं आए कल आप? पूरा लेक्चर था, am I right, ma'am? Yesterday it was a lecture specifically for all students how to e-filing, how to do e-filing. Next question, this is not related with this topic, I am so sorry. Hello ma'am, my name is Soham Chavan. In the absence of senior, when the junior mentions, then what is the expectations of bench from that junior? Yes. So when you come before the court and you tell की मॅडम सो अँड सो मॅटर आहे, आज सिनियर काही येऊ शकत नाही. माझी प्रॅक्टिस अशी आहे, मी विचारते कशाबद्दल आहे मॅटर. ज्युनियर काय म्हणतं माहिती नाही, तर सिनियरनी म्हटलेलं होतं ॲडजस्टमेंट घे म्हणून मी ॲडजस्टमेंट घ्यायला आलेलो. तसं नाही, तुम्हाला माहिती तर असायला पाहिजे की म्हणजे त्याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप घ्यायचे आहे की विटनेससाठी होतं, समन्सची बजावणी झाली आहे का, इथपासून मग कोर्टाला ते बघावं लागणार. तुम्ही फक्त आले, आज ॲडजस्टमेंट घेतलं, उद्या जाऊन जर का त्याच्यामध्ये काही कामगिरीच झालेली नसणार तर परत ॲडजस्टमेंटच होणार आहे त्यामध्ये. ठीक आहे, आय एम टॉकिंग अबाउट क्रिमिनल केस. आज तुम्ही ॲडजस्टमेंट घेत आहे, त्या केसमध्ये विटनेससाठी होतं, मग तो विटनेस आलेला आहे का, किंवा ते मॅटर कंपाऊंडेबल आहे, नॉन कंपाऊंडेबल आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नुसतं सिनियरांनी म्हटलं की पुढे जा आणि ॲडजस्टमेंट घेऊन ये, तारीख घेऊन ये, असं चालणार नाही. तुम्ही ॲटलिस्ट त्याच्यामधली स्टेज काय आहे, केस कशाच्या बाबतीत आहे, हे सगळं त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सिनियर म्हणतात म्हणजे ऑफकोर्स तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे आहे, ऑफिस जॉईन केलेलं असणार, बरोबर. तर ज्या मॅटरमध्ये तुम्ही अपियर होत आहे त्या ऑफिसमध्ये आधीच ब्रीफ बघून घ्यायची की कशाबद्दलचं मॅटर आहे, त्याच्यामध्ये स्टेज काय आहे. म्हणजे कोर्टाने तुम्हाला काही प्रश्न विचारला, भले कोर्टाने ती केस तुमच्या हातात घेतलेली नाही, तरी यू वुड बी इन अ पोझिशन टू सॅटिस्फाय द कोर्ट अपॉन व्हॉट पॉइंट द कोर्ट वॉन्ट्स टू नो. आला? थँक्यू मॅम. येस, नेक्स्ट. एक मिनिट, माईक गेला तिकडे. मॅडम, माझं नाव विलास तायगडे. मला एक थोडासा प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा असा की बरेच वेळेला
मूवीजमध्ये किंवा बाकी ठिकाणी आपण कोर्ट केसेस वगैरे चालताना बघतो, त्या ठिकाणी चुकीचे एव्हिडन्सेस वगैरे उभे केले जातात आणि त्याला कोर्टाला ते रिअलाईज पण होतं की हा खोटा पुरावा या लोकांनी दिलेला आहे. त्यावेळेला जो ॲडव्होकेट त्याला रेफर करत असतो त्यावेळेला त्या ॲडव्होकेटच्या बाबतीत काही कारवाई कोर्ट करते का? तुम्ही मूवी बद्दल विचारताय की नॉट इन जनरल विचारतोय मी. बरेच वेळा होत असेल प्रॅक्टिकली, आय एम नॉट शुअर. नाही, तुमचा प्रश्न जरा रिपीट करा. माझा प्रश्न असा आहे की कुठल्या एखाद्या ॲडव्होकेटने चुकीचा पुरावा तिथे सादर केला गेला कोर्टासमोर, तर आणि ते प्रूव्ह झालं की इट इज अ फॉल्स एव्हिडन्स, तर त्यावेळेला त्या ॲडव्होकेटवर काही कारवाई होते का आणि पुढे तो ॲडव्होकेट त्या केसवर काम करू शकतो का? एक मिनिट, मला जे कळलंय ते मी रिपीट करतो म्हणजे मॅडमना प्रश्न क्लिअर कळेल. त्यांना असं म्हणायचं की एखाद्या वकिलांनी खोटा पुरावा कोर्टासमोर आणला आणि हे लक्षात आले की तो खोटा पुरावा आहे, तर त्या वकिलांच्यावर कारवाई होते का? आणि जर कारवाई झाली तर त्यांना भविष्यात वकिली करण्यापासून प्रोहिबिट केलं जाऊ शकतं का? एम आय राईट? हाच प्रश्न आहे. आणि एक ॲडिशनल असं की ती केस तो पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो का? ॲज स्पेसिफिक जॉली LLB बद्दल बोलतोय. हे बऱ्याच ठिकाणी मला प्रश्न पडतो किंवा तोच माणूस परत कॅरी फॉरवर्ड करतो ती केस. बघा, प्रॅक्टिकली कसं होतंय, जो पुरावा एखादा कोर्टासमोर येतो ते पक्षकार वकिलांसमोर घेऊन येतात आणि नंतर वकील त्याला पुटअप करतात कोर्टासमोर. पक्षकार प्रत्येक डॉक्युमेंटला एक सपोर्टिंग ॲफिडेव्हिट पण देतं की जर का हा पुरावा खोटा असला तर मग मी कार्यवाहीसाठी आय एम लायबल. ठीक आहे. अशा वेळेस आपण काय म्हणतो की हा जो पुरावा दाखल केलेला कोणाच्या कस्टडीमधून आलेला आहे? पक्षकाराच्या कस्टडीमधून. त्यामुळे मग तुम्ही त्यांच्यावरती एक वेगळी केस दाखल करू शकता. आणि वकिलांचं जर का तुमचं काही पर्सनल नसेल, कारण काय वकिलांची कंप्लेंट कधी असते जेव्हा काहीतरी पर्सनल आपलं वकिलांसोबत असतं तेव्हाच, अदरवाईज काही पर्सनल नसेल तर मग या सगळ्या भानगडीत पडू नका. आणि खूपच एकदम जास्त एक्स्ट्रीम लेवलचं असेल तर बार काउन्सिलकडे वगैरे तुम्ही तक्रार करू शकता. पण मी म्हणेल की तक्रारीच्या याच्यामध्ये जास्त तुम्ही आता तरी स्टुडंट्स म्हणून जे आहेत ना ते पडू नका कोणाचीही तक्रार करण्याच्या याच्यामध्ये वगैरे, कारण मग तुम्ही मेन तुमच्या याच्यावरून फोकस डेव्हिएट करत आहे आणि बाकी सगळेच मग तुम्ही हे सगळे काम करतात. थँक्यू मॅम. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय. बेसिकली जे अपकमिंग ॲडव्होकेट्स आहेत, बऱ्याचदा असं होतं की शिकताना खूप काही डोक्यात असताना सुरुवात येते आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून ॲडव्हर्स पार्टी ॲडव्हर्स ॲडव्होकेट विरुद्ध कंप्लेंट करणं, त्याच्या तक्रारी करणं, इन पर्सन कंप्लेंट करत राहणं, ह्या गोष्टी होतात. तर फोकस आपला हटला जाऊ शकतो. आपण वकिलीसाठी येतोय तर शक्यतो त्याच्यावर करावा. खूप छान पद्धतीने सांगितलं. येस सर. Madam, one addition to that. See, if the advocate is criminally involved in the preparation of the forged document or in the use of the forged document, then he will be committing an offense. So if he is convicted for any offense, he becomes disqualified from being an advocate on roll till the period of imprisonment and 2 years thereafter. You can refer to section 24A of Advocates Act 1961. And if it is not an offense but it will still become misconduct, Bar Council, you can complain to the Bar Council and Bar Council will initiate disciplinary action. So he can be warned or suspended or even removed from roles. मॅडम, ते गुप्ताने जो प्रश्न विचारला होता की डिजिटलायझेशन झालेलं आहे, आपल्याही कोर्टामध्ये माईक्स आहेत, कॅमेरे लावलेत, तर ते माईक आपण कधी वापरत नाही. आता CBD कोर्टात जनरली वापरतात, पण आपल्या कोर्टात पण किंवा ठाणे कोर्टात मी मोस्टली वापरताना बघितलं नाहीत. ते वापरले तर खराब होतील ना, म्हणून ते वापरायला पाहिजेत. म्हणून त्यांचं तेच म्हणणं होतं, ते कॅमेरे लावलेत, ती प्रोसिजर समजा ऑनलाईन कोर्ट प्रोसिडिंग जर चालू करायची असेल तर ती करू शकतो आपण. तर ते कॅमेरे, मला वाटतं ते माईक वापरले पाहिजेत. मला बऱ्याचदा वाटतं की आम्ही एवढा खर्च केला आहे गव्हर्नमेंटने आणि ते आपण वापरत नाही, आणि कधी आम्ही जीव तोडून बोलतो, कधी आपल्याला ऐकायला येत नाही. तर आहेत माईक तर वापरायला पाहिजे असं मला वाटतं. ऍक्च्युली CBD कोर्टामध्ये कसे आहेत, कोर्ट रूम्स फार मोठे आहेत, त्यामुळे जर का डायसवरून इथून मी बोलले विदाऊट माईक तर तिथे मागेपर्यंत आवाज जात नाही, त्यामुळे माईकची आवश्यकता आहे. ठाणे कोर्ट जर का आपण बघितलं ना तर रूम्स एकदम छोटे छोटे आहेत, त्यामुळे माईक जर वापरलं तर मग ते बाजूच्या कोर्टामध्ये पण आवाज नाही. आणि मग काय होतं, एखाद्याची आवाजच मोठी असते. सपोज मी विदाऊट माईक पण बोलले तरी पण माझी आवाज मागपर्यंत जाणार. पण मग सगळे जर का तसेच माईकवरती बोलायला लागले, ॲडव्होकेट पण, जज पण, विटनेस पण सगळेच बोलायला लागले, मग गोंधळ होऊन जाईल कोर्टामध्ये. ते आम्ही VC साठी करतो. जे जेलचे आरोपी असतात ना त्यांच्यासाठी ते आम्ही VC मध्ये कम्प्युटर्स वगैरे जे असतात ते VC साठी मोस्टली असतात.
कारण मग त्यांना प्रत्येक वेळा प्रोड्यूस करता येत नाही कोर्टासमोर. त्यांचं प्रोडक्शन गरजेचं असतं, त्यांच्या केसेसला आपल्याला प्रायोरिटी द्यायची असतात. म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधून त्यांना आपण जेलमधून ते बसतात आणि इथून आपण प्रोडक्शन घेतो. त्यामुळे त्यावेळेस ते वापरण्यात येतात. त्यांचं क्वेश्चन मला वाटतं ई फायलिंगच्या संदर्भातच होतं. ई फायलिंग होतं. मॅडम, माझं नाव निमिषा बर्डे आहे. मला एक गोष्ट विचारायची आहे. कधी कधी आपण असं बघतो की म्हणजे जो विक्टिम आहे त्याच्यावरतीच म्हणजे आरोप लागला जातो आणि त्यालाच अक्युज बनवलं जातं आणि मग त्याला पूर्ण बेलच्या थ्रू, शुअरिटीच्या थ्रू, ह्याच्या थ्रू सगळं जावं लागतं आणि खूप वेळ म्हणजे सगळीकडे वाचून जातो आणि क्वॅशिंग वगैरे हे ते जे सगळे आहे त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. मग अशामध्ये आपण काही म्हणजे करू शकतो का ज्याच्याने त्याची मदत होऊन जाईल, क्विकली ते डिस्पोज होऊ शकतं किंवा असं काहीतरी म्हणजे एखादा इनिशिएटिव्ह वगैरे असं काही? तुम्ही क्रॉस कंप्लेंट बद्दल बोलत आहेत? हो का? सर. म्हणजे तुम्ही पण कंप्लेंट केलेली आहे आणि तुमच्या वर पण होते आहे, अशा टाईपचेच म्हणत आहेत ना? आता त्या कंप्लेंट्स ना एकत्र चालतात. त्यामुळे आता खरं कोणाचं खोटं कोणाचं जेव्हा ते दोन्ही कंप्लेंट्स संपतील ना, जेव्हा ते मॅटर्स संपतील तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की मी विक्टिम होती की मी आरोपी होती. ऍक्च्युली जसे क्रॉस FIRs असतात ना त्याच्यामध्ये एव्हरीबडी इज दी कंप्लेंट, एव्हरीबडी इज दी विक्टिम अँड एव्हरीबडी इज दी अक्यूज. कारण कोणी तुम्हाला मारत असणार तर तुम्ही नुसतं आ बेल मुझे मार असं नाही करणार ना, तुम्ही पण मारालच त्याला, म्हणजे तेव्हा तुम्ही पण अक्यूजच होत आहेत. त्यामुळे ते प्रोसिजर सोबत चालतात. म्हणून तुमचं फक्त एकटीचं पुढे घेऊन जायचं असं नाही. मग काही CCTV फुटेजेस असतील तिथे किंवा काय असतील जेणेकरून तुम्ही प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेटिंग स्टेजवरती दाखवू शकतात की बघा माझी काही चूक नाही आहे. तेव्हा मग पोलीसवाले ते बघतील आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुमच्या अगेन्स्टमध्ये बंद करतील. सपोज चार्जशीट फाईल झालेली आहे तर मग तुम्ही हा ग्राउंड डिस्चार्जसाठी तुम्ही कोर्टामध्ये अप्लाय करू शकतात. पण मग हे सगळं जर का नसेल, तुमच्याकडे काही पॉईंट नाही आहे प्रूव्ह करायचं, तर मग ते केसेस चालणारच आहेत. हॅलो, नमस्कार मॅडम. ॲक्च्युली माझी केस आता सध्या चालू आहे तर त्याच्याबद्दल मी बोलू शकतो का? ओके. Like how recently a CJI said that we don't want our codes to become a tariq pe tariq code. We want things to be done quickly. And similarly, like when drafting various drafts or other things, ChatGPT or various AI platforms are helping us do it better than what we used to do manually. So like, do you think there would be acceptance to it at lower courts too? Because one main issue which I saw, like when digitalization was promoted, that okay, now no paperwork would be done in the Apex court, only the digital forms would be accepted. The one major concern for people was that how will people shift from offline to online? So do you think even the lower courts would have the similar change soon, or would it take a long time before? Digital filing is already there at the lower court also. Only digital filing, I mean. Only digital filing is also there, but you know what? There are certain talukas where the internet facility is not there, where the people are not well versed with the digital filing. So only at those places the exceptions are there. And for those places only the limitation of digital filing only is extended. Every month it is getting extended, and so we are taking advantage. The other districts are also taking advantage of that. But at Thane, we exclusively have digital filing. Physical filing is also there because it's not easy for a person, to go through this transition phase at once. Throughout our career, we have seen the manual work only. ठीक है, आणि एकदम से अगर हमको भी बोल दिया है कि आप अभी ऑनलाइन ही सब करो, when we are not well versed in it. So for us also it will take a little time to get adjusted with the same, and so for first 6 months they have asked to do physical filing also and do e-filing also. After 6 months or 1 year the physical filing would not be there, only e-filing would be there. त्यांचा प्रश्न सर कदाचित थोडा वेगळा असा होता की इन रिस्पेक्ट ऑफ प्रोसिडिंग्स जे आपल्या आता मॅन्युअली प्रोसिडिंग्स चालतात त्या ई प्रोसिडिंग्स होऊ शकतात का भविष्यात, की विटनेसला कोर्टात बोलवायचीच गरज नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सने त्याची चिप झाली, व्हिडिओ कॉन्फरन्सने क्रॉस झाली, आर्ग्युमेंट आम्ही आमच्या ऑफिस बसूनमध्ये केले, लॅपटॉप समोर ठेवून, वेदर दॅट इज पॉसिबल, दॅट व्हॉट आय थिंक फ्रॉम इट्स. तसं आता एफिडेव्हिट साठी वगैरे तसंच आहे. तुम्ही आपल्या कार्यालयात बसून पण आपल्या ऑफिसमध्ये बसून एफिडेव्हिट वगैरे फाईल करू शकतात. कधी डिजिटल सिग्नेचरच्या डिजिटली जेव्हा तुम्ही फाईल करत आहे. अदरवाईज प्रोसिडिंगसाठी तरी अजून तेवढं डेव्हलपमेंट आलेले नाही, पण ऑफकोर्स मागे पुढे येईल.
म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन वगैरे जे आपण विटनेसेसचं म्हणत आहे की तुम्ही तुमच्या घरी बसून पण बघू शकतात कुठल्या कोर्टमध्ये काय चालू आहे, हेच ना? येस येस. जसं सुप्रीम कोर्टचे तुम्ही ऑनलाईन प्रोसिडिंग्स बघू शकतात आहे, तसं येईल मागे पुढे. कारण मग एकदा जी गोष्ट सुप्रीम कोर्टात इम्प्लिमेंट झालेली आहे आणि ते सक्सेसफुल झालं तर मग ते प्रत्येक कोर्टामध्ये मग त्याला पुढे जायला. Good afternoon, ma'am. So, ma'am, being a student, I have not started any internship as I am in my second year BLS. So, ma'am, what are your advice that I should be visiting different courts and high courts? So, what intake I should go and by sitting in the judgment like proceedings, what I should take as a student? See, the right time for you to start your court visit would be in the final year, because at that time you would be well accustomed with most of the subjects. In the final year you have subject of court visits and all also. So at that time, after knowing the subjects, you would be in a better position to grasp what is happening in the court. अभी आप सेकेंड ईयर में हैं, अभी से अगर आप जाके बैठोगे आपको CRPC CPC का भी अगर वहाँ कुछ चल रहा होगा, इट विल जो है बाउंस हो जाएगा सब, वो समझ में नहीं आएगा. तो थोड़ा सा नॉलेज लीजिए. फाइनल ईयर में जब आप जाओगे उस टाइम पे आप देखिए थोड़ा कुछ दिमाग में रहेगा, और प्रैक्टिकली जब देखे तो यू कैन मेक अ कनेक्शन. ऑलराइट. एंड इज दिस योर क्वेरी विच आई अंडरस्टूड? हाँ, कि कब से ज्वाइन करना चाहिए एंड व्हाट शुड बी योर लुकआउट इन द कोर्ट. अभी कोर्ट में जो प्रोसीडिंग चल रही है, एविडेंसेस जब चल रहे होंगे, यू विल हैव टू ऑब्जर्व हाउ इट इज गोइंग. ऑफ कोर्स यू आर नॉट गोइंग टू ग्रास्प द केस एट वंस ओनली, बिकॉज हर एडजमेंट के बाद में आप हर तारीख पे तो उसका फॉलोअप लेने वाले नहीं हो. ठीक है, कभी तो भी अगर आपने किसी का ऑफिस ज्वाइन किया और एक केस के पीछे लगे, देन यू विल नो व्हाट वुड बी देयर. बट अदरवाइज अगर आप ऐसे ही आके बैठ रहे हैं कोर्ट में, जस्ट जस्ट सी कि हाउ द जज इज टेकिंग द डिपोजिशन, हाउ द विटनेस इज giving the answers, how the other person is cross-examining, what objections are raised, how those objections are cleared by the court. Now this all small things would be helpful to you. Now when you study the Evidence Act, then you can make out कि हाँ अच्छा ऐसा हुआ था, ये इस provision में है, ऐसा हुआ था, ये इस provision में है. Alright? Thank you. मॅम, मला एक प्रश्न विचारायचं होतं की तुम्ही अशा सीटवर बसताय की तुम्हाला रोज जे काही गोष्टी घडतात त्याचा इफेक्ट तुमच्यावर होतो का? म्हणजे ॲज अ पर्सन तुम्ही एक ह्युमन बिंग पण आहात, मग तुमच्यासमोर जे केसेस वगैरे होतात, मेंटली तुम्ही त्या गोष्टीला प्रिपेअर होता की त्या इफेक्ट होता का तुमच्या माइंडवरती, असं मला विचारायचं होतं. मॅडम, एक मॅजिस्ट्रेट जो आहे ना, तो 24/7 मॅजिस्ट्रेट असतो. तर त्यामुळे फक्त आमचे जे काम आहे ते कोर्टापुरतं नाही, तर मग फाईल्स घरी घेऊन जा आणि मग तिथे जजमेंट्स द्या, ऑर्डर्स द्या, फाईल वाचा, थरली करा, हे सगळं असतं. पण अदरवाईज मग कसं होतं, सुरुवातीला तसं वाटायचं, अरे या केसमध्ये असं झालेलं आहे, ती बिचारी काही करता पण येत नाही, कारण इथे बाकी सगळे विटनेसेस हॉस्टेल झाले. पण आपल्याला दिसतं एखाद्या कोर्टात की कोणासोबत तरी काहीतरी वाईट झालेलं आहे, पण आपण काही करू शकत नाही. नंतर काही कालावधीनंतर नाही, यू गेट ॲडजस्टेड टू इट. त्यामुळे जसे डॉक्टर्स एवढे ऑपरेशन करतात त्यांना काही वाटत नाही ना, तसंही आपल्याला पण आता इतक्या वर्षानंतर मग काही वाटत नाही. तर ते मेंटली इफेक्ट होत नाही त्याबद्दलचं. सो इफ यू वॉन्ट टू कम इन टू ज्युडिशियरी, मी आधीच सांगते काही होत नाही, या. चांगला प्रश्न विचारला. थँक्यू. येस येस, नक्की. हॅलो मॅडम, JMFC म्हणजे मॅजिस्ट्रेट साहेबांचा रोल काय? फक्त केसच्या रिलेटेडच आहे की काही सोशल ऑब्लिगेशन्स पण आहेत? म्हणजे फक्त केस गेली त्याच्यावरती जजमेंटच द्यायचं आहे फक्त, की दुसरं काही आणखीन सुद्धा आहे? हे बघा, जसे ॲडव्होकेटचे रोल्स फक्त कोर्टापुरतं मर्यादित नाही, तसेच जजचे रोल पण फक्त कोर्टापुरतं मर्यादित नाही. आमच्यावर पण काही प्रोटोकॉल्स असतात, आमचं पण काही सोशल वर्क सारखं जे असतं ते राहतं. आता जसे लिगल एडचे क्लिनिक्स वगैरे असतात, तर आम्ही डायसवरून प्रत्येकाला प्रत्येक सजेशन्स देऊ नाही शकत किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहे त्याचा निवारा करू नाही शकत. तर अशा वेळेस आम्हाला लिगल एडमध्ये पाठवतात. एखादा टॉपिक घ्यायचा, मग त्याच्यावरती जनरल पब्लिकला तुम्ही सांगायचं. आता सपोज गावी गावी आपण गेलेलो, त्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सवरती समजा काही असलं, मी एक्झाम्पल घेत आहे फक्त, तर मग एका स्त्रीला की तुझे राईट्स काय आहे हे सगळं सांगणं, मग तिच्यासाठी तिने काय कुठे अप्रोच करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सगळं जर का आपण सांगितलं तर मग तिला पण एक एनलाइटनमेंट होतं. आता या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी मग आम्हाला लिगल एड कॅम्प्स वगैरे घ्यावे लागतात, जे आउट ऑफ कोर्ट असतात. थँक्यू.
येस, नेक्स्ट. गुड आफ्टरनून मॅम. मला जस्ट असं विचारायचं आहे की जेव्हा ॲज अ स्टुडंट आम्ही कोर्ट व्हिजिट करतो तेव्हा आम्ही जज सोबत चर्चा करू शकतो किंवा बोलू शकतो का? समजा मी असली तर माझ्यासोबत बोलू शकता, बाकींचं मला माहिती नाही, कारण सगळ्यांचा अप्रोच वेगवेगळा असतो. काही जज थोडे कन्झर्वेटिव्ह असतात की त्यांना डायसवरून बोलायला आवडत नाही. मला असं वाटतं की माझ्याकडे कोणी स्टुडंट्स आले तर मी स्वतःला तुमच्या लेवलवरती ठेवते, आणि ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते मग मी त्याचा अनुभव घेते की म्हणजे मला तर काही समजायचंच नव्हतं, कारण कोणी सांगायलाच नसायचं. त्यामुळे तुमच्यासोबत तसं व्हायला नको, तर मी थोडेसे त्याच्यातून वेळेत वेळ काढून तुम्हाला सांगेल की बोर्ड काय असतो, एखादा मॅटर तुम्हाला देईल, मग त्याच्यामध्ये स्टेजेस काय आहेत हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर त्यामुळे माझ्या समोर आले तर मोस्ट वेलकम, बाकींचं नाही मी काही सांगू. थँक्यू. गुड आफ्टरनून मॅम. मला विचारायचं आहे, कॉज कंप्लेंट जेव्हा होते त्यात खरंच जो जेन्युइन असतो, म्हणजे त्यांनी काही केलेलं नसतंय आणि त्याला म्हणजे चुकीच्या ह्याच्यात तो अटकतोय दोन्हीकडून, मग तो जेव्हा रिझल्टमध्ये निघतो म्हणजे की हा मी खरंच जेन्युइन आहे, मला म्हणजे हे होऊन जातं, डिपेंडन्स तो सॉल्व्ह होऊन जातं ते. पण ते होसपर्यंत 5-6 वर्ष जातात आणि त्यात ते मेंटल स्ट्रेसमध्ये तो ऑफ होतो. तर मग त्याच्या फॅमिलीला जो सगळं हे होतं, म्हणजे त्याचं एक प्रोफेशनल खूप चांगल्या प्रोफेशनमध्ये होता, तर काय करायचं आपण त्याच्या बाबतीत? म्हणजे आपण काय वकील म्हणून काय मदत करू शकतो? तुमचा प्रश्न जो साधारण आम्हाला समजलाय तो मी रिपीट करतो. तुमचं म्हणणं असं आहे की 2 क्रॉस कंप्लेंट झाल्या, माझ्या विरुद्ध कंप्लेंट झाले, त्या कंप्लेंटमधून मी निर्दोष मुक्तता झाले माझे ॲट द एंड ऑफ रिझल्ट, पण ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ प्रोसिडिंग्स मी गायब नाही झालो, वर गेलो ढगात, तर माझ्या फॅमिलीने काय करायचं, हाच प्रश्न आहे. हो, आणि थँक्यू. त्याचं प्रोफेशन पण चांगलं, म्हणजे चांगल्या प्रोफेशनमध्ये असतं. ठीक आहे, काय असेल, मी डॉक्टर आहे, इंडियातला नंबर 1 डॉक्टर, बस. हे बघा, एखाद्याचं पर्सनल काही लायबिलिटी जी होती ती संपलेली आहे. आता तुम्हाला म्हणायचं क्रिमिनल लायबिलिटी त्याची संपलेली आहे. इन केस जर का तो केस जिवंत असताना ते वारले असते, मग केस मॅटर अबेट झालेलं असतं तिथे. आता तुमचं असं आहे की ते केस तर संपलेलं आहे, पण इतकी त्यांना मेंटल हॅरॅसमेंट झालेली होती ते सहन नाही करू शकले, आणि किती वर्षानंतर, 5-6 वर्षानंतर. मग त्याचं तुम्ही टेन्शन केसवरती कसं काही टाका, दुसरे पण काही गोष्टी असतील ना, लिमिटेशन मध्ये पण बसायला पाहिजे जर तुम्हाला कॉम्पन्सेशन क्लेम करायचे. आणि कॉम्पन्सेशन कधी क्लेम करते, ते मेलिशियस प्रॉसिक्युशन हा जो शब्द असतो ना, ज्याच्यावर काही असे चुकीचे प्रॉसिक्युशन झाले, तो दॅट पर्सन इज द फिट पर्सन टू गो बिफोर द कोर्ट अँड फाईल द केस. नाउ द पर्सन इज नो मोर, then there is no grievance of that person, and so the case cannot be formed. मॅडमने जे सांगितलं त्याचा शॉर्टमध्ये असं की लगेच निकाल लागल्या काही दिवसात जर ते एक्सपायर झाले असते तर कदाचित ते कनेक्टिव्हिटी लावता आली असती. 5 वर्षाचा कालावधी फार मोठा आहे, आणि काही वेगवेगळी कारणं असू शकतात त्यांचा हे मृत्यू होण्यामागे, त्यामुळे मॅलिशियस प्रॉसिक्युशन खाली शक्यता फार कमी आहे. एम आय राईट? येस. पुढचा प्रश्न, हा माईक द्या त्यांना. आहे, बोला. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न आहे अबाउट द ड्रेस कोड और अटायर जो कोर्टमध्ये फॉलो केला जायला पाहिजे by the sitting bench, by the lawyers and by the people who listen to the court in premises, the court campus. Sitting dress codes बद्दल basically question. प्रश्नच नाही कळला. त्या ड्रेस कोड काय असायला पाहिजे? I'm the first year student, so ड्रेस कोड काय असायला पाहिजे हे तुम्ही विचारत आहेत. काय आहे? What is the compulsion for this? Mandatory. ड्रेस कोड. कंपल्शन कुठे दिलेलं आहे? ऍडव्होकेट्स ऍक्ट मध्ये आहे ना तुमचं ड्रेस कोड. हा, अच्छा, कंपल्सरी का आहे ड्रेस कोड? That's the thing. Well, that's the moment of pride when you put on your black coat. ठीक आहे, कोणीही ब्लॅक कोट घालू शकतं, पण तो ब्लॅक कोट घातलेला व्यक्ती प्रत्येक जण वकील नसणार. यू हॅव अर्नड इट. 5 वर्ष तुमचं लॉ तुम्ही केलेलं आहे, 3 वर्षाचं तुम्ही लॉ केलेलं आहे, यू हॅव अर्नड इट. तर त्याला व्हाय आर यू शाईंग अवे? आणि कसं असतं माहितीये का, तुमचं ड्रेस कोड तुम्हाला जनरल पब्लिक पासून वेगळं करतो. तर त्यामुळे प्रत्येकदा जेव्हा वकील येतात तेव्हा आम्ही वकिलांकडे कसं बघतो ॲज अ ऑफिसर ऑफ कोर्ट, आणि तेच पक्षकार जे सिव्हिल ड्रेसमध्ये येतात
त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या दृष्टीने बघतो. त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते आम्ही तुम्हाला विचारू ना, नाहीतर मग आम्हाला आयडेंटिफाय करावे लागणार की अरे वकील कोण आहे आणि पक्षकार कोण आहे. आणि ते दरवेळेस मग कन्फ्युजन टाळण्यासाठी एक ड्रेस कोड युनिफॉर्म असलेला कधी चांगला असतो. बट युअर ड्रेस कोड इज गुड ॲक्च्युली, यू मस्ट नो वेअर इट विथ प्राईड. थँक्यू. नेक्स्ट. नमस्कार मॅडम. पहिल्यांदा थँक्यू, खूप छान प्रोग्राम चालला आहे, खूप छान माहिती देतात. माझा प्रश्न असा आहे की विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ॲडव्होकेट्स, जे फी स्ट्रक्चर असतं तर त्याचा काही चार्ट असतो का की ह्या कामासाठी ही फी, ह्या कामासाठी ही फी? कारण 2 पानांच्या ड्राफ्टिंगसाठी एखादा ॲडव्होकेट 2000 चार्ज करेल, कोणी 5000, कोणी 10,000, कोणी 20,000. तर झालं. थँक्यू. या प्रश्नाचं उत्तर मॅडम नाहीत देऊ शकणार, पण बिंग ॲडव्होकेट मी डेफिनेटली देईन, कारण त्या जज आहेत. 2 मुद्दे आहेत. फार पूर्वी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने एक ॲडवायझरी पब्लिश केली होती. इट वॉज नॉट स्ट्रिक्टली ॲप्लिकेबल. अगेन इट डिफर्स फ्रॉम ॲडव्होकेट टू ॲडव्होकेट. असा कुठलाही चार्ट फिक्स नाही आहे, ते पर्सन टू पर्सन डिफर होतं. आणि तुम्ही त्या बाबतीत कुठे तुम्हाला असा चार्ट नाही मिळणार. एखादा ॲडव्होकेट एका पानाचे ना एका पेजचे 50,000 घेऊ शकतो, एखादा 500 घेऊ शकतो. इट्स अ इंडिपेंडंट प्रोफेशन, त्याच्यामुळे असा कुठलाही चार्ट नाही आहे. तुम्हाला माहिती करता फक्त सांगतो, ॲडव्होकेट प्रदीप राय यांचा यूट्यूबला इंटरव्ह्यू बघा. ते सांगतात सुप्रीम कोर्टला पर डे 1 करोड कमवणारे ॲडव्होकेट आहेत. पर डे 1 करोड. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू. हा, मॅडम वॉन्ट्स टू ॲड ऑन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. श्रीविद्या मॅडम. श्रीविद्या मॅडम. Yes, students, in the Bar Council of India Professional Ethics, only one guideline is given as to charging of fees. The fees will be charged based on the standing of the advocate. What is the stand? How many years of standing? How many years of experience he has? What is his expertise? Based on that, it will be the advocate who will decide what charge he is going to fix. Right? And this has been even challenged in the Supreme Court. Supreme Court has dismissed that petition, saying that it is left to the advocates. See, it is only the advocates are being criticized. The same thing happens with medical treatment as well. The same cataract operation can be done in 5,000, 7,000, or it may take 3-4 lakhs also. But we don't challenge that. But the beauty in India is at every level, for every paying capacity, we have advocates who work for that category. So you can afford only 10,000, you will get an advocate. You will have to find out that person who will work for you. Thank you. नेक्स्ट. पास ऑन करा माईक ज्यांना पुढे प्रश्न विचारायचा. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, डिस्ट्रिक्ट लीगल एड सर्व्हिसेस अथॉरिटी, देर इज अ ॲक्ट, द लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ॲक्ट 1987, वेअर इन ऑल वुमन्स आर लायबल टू गेट फ्री अँड कॉम्पिटंट लीगल एड. एकही रुपया खर्च न करता प्रत्येक महिला, बऱ्याच कॅटेगरी आहेत पण महिलांसाठी सांगतोय, महिला आहेत, बालक आहेत, अनऑर्गनाइज सेक्टरमधले वर्कर आहेत, SC आहे, ST आहेत, जे प्रिझनरमध्ये आहेत, त्यांना कॉम्पिटंट लीगल एड फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळते. ओके. हां, आणि ज्यांचं इन्कम 3 लाखापर्यंत वार्षिक आहे असे कॅटेगरीज बाकीच्या याच्यामध्ये. येस. नेक्स्ट क्वेश्चन. मॅम, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मग लोअर कोर्टामध्ये ज्या केसेस होतात त्या मराठी भाषेतून होतात की बाकी भाषाही चालल्या जातात? मराठी भाषेमध्ये जास्त होतात. एव्हिडन्सेस वगैरे जे असतात ते आम्ही मराठीमध्येच रेकॉर्ड करतो. सेशन्स कोर्टामध्ये ड्युअल रेकॉर्डिंग होतं, कारण सेशन्स कोर्टाचे केसेस जे चॅलेंज होतात ते हायकोर्टात होतात आणि हायकोर्टामध्ये इंग्लिश लँग्वेज त्यांना वापरायची असते. मग लोअर कोर्ट जे तुम्ही आमचे कोर्ट्समध्ये जे MFC फर्स्ट क्लास वगैरे जे म्हणत आहेत त्याच्यामध्ये मराठी चालतं. आणि मला एक हेच सांगायचं होतं की फक्त माझी इंग्लिश चांगली नाही असं एखाद्याला जर का वाटत असेल ना, आणि तो कॉन्फिडन्स कमी करून घेऊ नका, कारण लोअर कोर्टामध्ये इंग्लिश लँग्वेज येणं काही गरजेचं नाही आहे. तुमचे ड्राफ्ट्स मराठीमध्ये असू शकतात, तुमचे प्लीडिंग्स सगळे मराठीमध्ये असू शकतात, आर्ग्युमेंट्सपासून तुम्ही सगळं मराठीमध्ये. आता ते शेवटी जजवरती आहे की इंग्लिशमध्ये जजमेंट द्यायचे किंवा मराठीमध्ये द्यायचे, कारण आम्हाला पण
50% एक लँग्वेजचं जे क्रायटेरिया असतं जे सगळ्यांना माहिती नसतं, पण ते आम्हाला आमच्या परीने फुलफिल करायचे असते की आमचे 50% जजमेंट्स मराठीमध्ये पाहिजे आणि 50% इंग्लिशमध्ये पाहिजे असतं. त्यामुळे मग ते जजच्या याच्यावर आहे की तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायचं आहे, बट इंग्लिश इज नॉट नेसेसरी इन दी लोअर कोर्ट. Next. Hello ma'am, my name is Priyanka Milindacharya. I wanted to know, as you mentioned in the introduction, that you work under many firms, but especially you work for 2 months under the ex-CJI Justice Thakur sir. So I want to know your experience and the challenges you faced that time, because that's also true that side by side you were studying for the judiciary exam. So I want to know your experience. See, when I was doing my LLM, I did it from National Law School, Bangalore. So, if you are a student of that university, and that is the what you say, #1 college in India, all right. So then those students get exposure also of that kind. So we had this internship thing. So wherein I was selected from my college to go to Supreme Court and under Justice T.S. Thakur that time. So what my work was there, it was as a law clerk. So he would get all the briefs. ऑल राईट. आता उद्याचे जे काही मराठी कम्फर्टेबल आहे ना, उद्याचे जे त्यांच्या बोर्डावरचे केसेस असणार किंवा परवाचे असणार, तर त्यांच्या ब्रीफ्स सगळ्या ऑफिसमध्ये यायच्या आणि ते ब्रीफ्स बल्की असायच्या. त्याचं क्रक्स काय आहे, त्याचं समरी काय आहे ते आम्हाला तयार करून त्यांना द्यावं लागत असायचं. आम्ही ते केसेस वाचायचो आणि मग सरांना अपडेट द्यायचे की या केसमध्ये असं असं आहे, या क्वेश्चन, हे जे क्वेश्चन आहे दिस इज सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ विच यू हॅव टू डिसाईड. मग ते त्याच्यावरती स्टडी करायचे, पूर्ण ब्रीफ उघडून बघायचे. 50-60 जे त्यांचं बोर्ड असायचं ते पूर्ण त्यांना वेळ नव्हतं मिळत, त्यामुळे मग आमचं हे काम असायचं. तो एक्सपिरियन्स खूप एनरिचिंग होता. त्यामुळे कसं असायचं की आपण जे केसेस ऑफिसमध्ये बघितलेले आहे त्याच केसेसचा फॉलोअप आपण जाऊन कोर्टात पण घेतो. मग त्या केसमध्ये त्या दिवशी सरांनी काय निर्णय घेतला परत आपण नोट डाऊन करतो, परत सरांना मग आपण अपडेट देतो नेक्स्ट डेटला की सर असं असं झालेलं होतं, आपण असं असं याच्यामध्ये ऑर्डर केलेली होती आणि असं असं आपण रिझर्व ठेवलेलं होतं काही डॉक्युमेंटसाठी किंवा कशासाठी वगैरे वगैरे. तर तो एक्सपिरियन्स हे खूप चांगला असतो. ते तुम्हाला पण ॲक्च्युली असणार. म्हणजे आता ते कॉलेज टू कॉलेज पण ते डिफर करते, पण जेव्हा केव्हा अपॉर्च्युनिटी मिळतील ना तेव्हा जस्ट ग्रॅब इट. नमस्कार मॅम, मी शुभम सरंगुले, TMC लॉ कॉलेजचाच विद्यार्थी. मी 7 वर्षापासून फोटोग्राफी करतो. तर आपलं जनरली कसं असतं, ॲडव्होकेटची सनद घेताना प्रिव्हियस सनद असेल कोणती पण, म्हणजे डॉक्टर म्हणा किंवा इंजिनियर म्हणा, तर ती सरेंडर करावी लागते. हां. तर मी फोटोग्राफी म्हणून जे मी आर्टिस्ट आहे, मी कॅलिग्राफर पण आहे आणि कंटेंट रायटर पण आहे. तर मला जर सनद घ्यायची असेल तर मग मला आर्टिस्ट हे सोडून द्यावं लागेल का आजचं? तुमच्याकडे लायसन्स आहे का काही असं परफॉर्म करायचं? मग तुम्हाला तुमचे ॲज अ हॉबी तुम्ही करत आहेत ना? हॉबी पण काही वेळेला मानधन पण, पैसे कमर्शियली पण करत आहेत. काही वेळेला मानधन मिळतं, काही वेळेला फ्री करावं लागतं. अच्छा, मग या सगळ्या गोष्टी समजा आल्या नाही कोर्टापुढे म्हणजे प्रत्येक वेळा कसं होतंय ना की आता तुम्ही तुमच्या ज्या हॉबीज आहेत त्या तर तुम्ही नाही ना बंद करू शकत, आणि काही जर का तुम्हाला त्याच्यातून मानधन मिळत आहे, दिट शुड नॉट बी लाईक अ सॅलरी. दर महिन्याला तुम्हाला मिळत आहे आणि नंतर तुम्ही कोर्टात पण प्रॅक्टिस करत आहे असं चालणार नाही. यू कॅनॉट बी अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट. ठीक आहे, कधीतरी तुम्हाला मानधन मिळत आहे तर नोबडी विल हॅव प्रॉब्लेम विथ दॅट वन्स इन अ वाईल. येस. गुड मॉर्निंग मॅम, myself Prashant Narode. Good morning ma'am, myself Prashant Narode from Oriental College, and I would like to thank Vidhi Foundation for conducting such a nice moot court competition in our college on behalf of college, firstly. Secondly, the most important question I would like to ask is, delayed justice is unjust, but the present judiciary mechanism itself is such a long process, and having such a provisions for the prosecution or otherwise on the accused side, so that they can adjourn the dates and delay the matter as per their convenience, wherein the court may know the facts but can't do anything. What is your opinion, what remedy we should apply as an advocate? As an advocate, you must avoid frivolous applications first, because one frivolous application would give rise to another application. आता एक ॲप्लिकेशन समजा आला त्याच्यावरती आपण अदर साईड टू से म्हणतो, कारण काय असते, एव्हरीबडी हॅज अ राईट टू से अँड एव्हरीबडी हॅज अ राईट टू बी हर्ड.
त्यामुळे मग अदर साईड टू से झालं, ते एक डेट सीक करतील, मग त्याला ॲडजस्टमेंट होईल, मग नंतर एक दिवस अजून असणार आहे हिअरिंगसाठी, मग एक दिवस असणार ऑर्डरसाठी, परत एक दिवस वाढू शकतो ऑर्डर समजा त्या दिवशी झालेला नाही. आता त्या ॲप्लिकेशनमध्ये तथ्य किती होतं ते बघायला पाहिजे. उठसूट जर का ॲप्लिकेशन्स दिले तर मग ही प्रॅक्टिस ॲडव्होकेट्सनी पण टाळायला पाहिजे. मी फक्त तुमच्याबद्दल नाही म्हणत आहे, तर समोरच्या ॲडव्होकेटनी पण तसंच टाळायला पाहिजे. दोन्ही ॲडव्होकेट्सनी जर का टाळलं तर मग केस लवकर प्रोसीड होईल. कारण एक केसमध्ये स्टेजेस काही खूप जास्त नसतात, पण हे मध्ये मध्ये जे ॲप्लिकेशन्स टाकतात त्याच्यामुळे ती केस खूप वर्ष प्रोलॉंग होते. मग मधले जर का ॲप्लिकेशन्स कमी झाले तर एनिवेज टाईम कर्टेन होऊन जाईल तेवढा केस डिसाईड करायला आणि लवकर चालणार ट्रायल. गुड आफ्टरनून मॅम. माझा क्वेश्चन हा होता की ज्युडिशियल एक्झामसाठी कधीपासून सुरुवात करायची, कोणत्या इयरपासून, आणि कसं ज्युडिशियलसाठी प्रॅक्टिस करायची आणि काय काय करायचं लागेल त्यासाठी ज्युडिशियल एक्झामसाठी स्पेसिफिक. मागच्या वेळेस नव्हतं वाटतं, पाल मॅडमचं झालं तर एक पूर्ण लेक्चर त्याच्यावर झालेला होता. ॲक्च्युली मला पण याच गोष्टींवरती बोलायचं होतं, पण ते ऑलरेडी रिपिटेटिव्ह झालेला होता टॉपिक, त्यामुळे मी टच नाही केलं त्यावर. पण अदरवाईज जेव्हा तुमचं लॉ ज्युडिशरी एक्झामसाठी कसं असतं, तुमचं 5 इयर्स लॉ कम्प्लीट व्हायला, 5 इयर्स किंवा 3 इयर्स लॉ कम्प्लीट, तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे लॉमध्ये. आणि प्रिपरेशन्स त्याच्या कशा असतात ना, बेसिकली प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम अँड देन इंटरव्ह्यू. प्रिलिमिनरी एक्झाम्सच्या वेळेस काय तुम्हाला फक्त बेअर ॲक्टवरती फोकस करावं लागतं. तर त्यामुळे लोक कसे म्हणतात ना, मी पहिले मेन्सची तयारी करते म्हणजे माझी प्रीची तयारी होऊन जाईल, ते खूप मोठं मिसकन्सेप्शन आहे. तुम्ही जेव्हा प्रीची एक्झाम देता तेव्हा प्रीचीच तयारी करायची. कारण काय होते, एकेका क्वेश्चनमध्ये छोटे छोटे पॉईंट्स असतात, इन्ग्रेडियंट्स. एखादा सपोज आता थेफ्टचंच आपण म्हटलेलं आहे, तर मग त्याच्यामधलं एखादं इन्ग्रेडियंट जे असलं ते तुम्हाला 4 ऑप्शन्स म्हणून देतात. मग त्याच्यामधून तुम्ही चूज करा की कुठलं आहे. जेव्हा आपण मेन्सची तयारी करतो एवढे डिटेल्सवरती लक्ष देत नाही, ठीक आहे. तर त्यामुळे जेव्हा प्रीचं एक्झाम वाचतात तुम्ही तेव्हा सगळे बेअर ॲक्ट्स आधी वाचून घ्यायचे थरली. प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर्स असतात ते वाचून घ्यायचे, ते सॉल्व्ह करायचे तुम्ही. त्याच्यावरती एक युनिव्हर्सल पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे, प्रत्येक सब्जेक्टवर 1000 क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये. ते जर का तुम्ही केले तर थरली तुमचा एक एक सब्जेक्ट होत राहतो. असे 12-13 सब्जेक्ट्सच आहेत तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामसाठी. आणि मेन्स एक्झामसाठी 8 की 10 सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यासाठी पण तुम्ही मग जे तुमचे नोट्स बनवलेले असतील किंवा तुम्ही काही काढलेले आहेत किंवा बुक्स कॉमेंट्रीज वगैरे जे असतात त्याच्यावरती फोकस करायचे मेनली. त्यावेळेस पण तुम्ही प्रिव्हियस एक्झामचे क्वेश्चन पेपर्स काढायचे. जसे आपले युनिव्हर्सिटीचे पेपर्स कसे असतात आपण मागचे बघतो आणि तेच रिपीट होतात क्वेश्चन्स. JMFC एक्झाममध्ये पण तसंच असतं, कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी कव्हर झालेले असतात, तुमच्यासाठी अजून नुसते नवीन कुठून आणायचे. त्यामुळे ते रिपिटेटिव्ह असणारच आहे. ते जर का तुम्ही छान पद्धतीने लिहून काढले आणि केस लॉज टाकले, त्याच्यामध्ये सेक्शन्स टाकले, प्रोव्हिजन्सला कोट केलेलं आहे, एखाद्या ॲक्टबद्दल तुम्ही लिहित आहे त्याचा इयर तुम्ही कोट करत आहे, हे छोट्या छोट्या गोष्टी इम्प्रेशन एक फॉर्म करतं. जजमेंट रायटिंग असले त्याच्यासाठी बुक्स असतात वेगळे, एस्से रायटिंग असतात त्याच्यासाठी वेगळे बुक्स असतात. जस्ट गो थ्रू इट. करंट टॉपिक्स असतात, त्या न्यूजपेपर वाचा तुम्ही. या सगळ्या गोष्टींवरती जर का तुम्ही लक्ष दिलं तर मग इझिली तुम्ही JMFC एक्झाम क्रॅक करू शकता. थँक्यू. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की मी मगाशीच सांगितलं होतं की पूर्वीचे जे सगळे लेक्चर झाले ते विधी फाउंडेशन यूट्यूब चॅनलवर आहेत. आणि अपॉर्च्युनिटी इन लॉ फील्डमध्ये हा सगळा विषय कव्हर झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाल मॅडमने जेव्हा लेक्चर घेतलं गेल्या वेळेला सिमिलर क्वेश्चन्स आलेले होते, त्याचे आन्सर्स देखील ऑन रेकॉर्ड आहेत. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट क्वेश्चन. I have one more question. In specific cases, as our topic is women empowerment, one woman is empowered and others are suffering. Such as, for an example, in 498A cases where the husband files a divorce, the wife files immediately 498A, and in that particularly she mentions the mother name and sister's names. In that cases, how the judiciary might be well aware of the misuse of this type of weapons or tools used, which should be in other way actually. Now, what is the judiciary role? Even though the Supreme Court has given many case studies or many judgments which mentions clearly that it is a misuse, but in the lower courts like JMFC, specifically whenever the discharge application is filed, it is rejected and person has to go to the sessions court after taking the bails and all the procedures, which takes almost 6 or 7 years a procedure, and the prosecution delays the process. So what is your opinion and what should be the action by the accused advocate to be taken in such cases? सॉरी, ज्यांचे मॅटर मॅडमकडे पेंडिंग आहेत
त्यांनी कृपया मॅटरशी संबंधित प्रश्न विचारू नका. आणि जनरल ओपिनियन बिंग अ प्रिसाइडिंग ऑफिसर नाही देता येत. इट डिफर्स फ्रॉम केस टू केस. Guidelines issued by the Supreme Court in Arnesh Kumar judgment as well as in latest judgment, every judge is aware about that particular guidelines. As far as discharge is concerned, kindly see the provision. The charges are groundless. They cannot decide whether it is groundless or not at that particular time. There are again it is a vast topic for discussion. So please don't ask the questions in respect of the matter which are pending before the court or you are appearing before the same court. Thank you. Next question. Good afternoon, madam. माझा क्वेश्चन असा आहे की मे बी इट्स अ भावनिक क्वेश्चन असेल किंवा बिकॉज आय लर्न फ्रॉम माय सिस्टर, सो शी इज अ ॲडव्होकेट अँड दे आर कंडक्टिंग द गुड प्रोग्राम अँड दे आर रिचिंग टू द पुअर पीपल and to giving the services like to understand if there is anything that they can legally support if they are in a economical background. But so that's the learning from the different group that की एक असं बोलतात की शाण्या माणसाने कोर्टाची पावली चढू नये. तर ह्याच्याबद्दल ॲज अ प्रोफेशन किंवा मग त्या साईडची लोक आणि द लेमॅन हा जो गॅप आहे तो कसा कमी करता येईल किंवा काही अवेअरनेस कसं करता येईल त्याच्याबद्दल काय सांगता येईल का? बघा, ॲमिकेबल सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट कोर्टात यायच्या आधी होऊ शकतं. त्याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कोर्टात यायची खरंच आवश्यकता नसते, कोर्टाची पायरी चढायची खरंच आवश्यकता नसते. आम्ही पण जे बघतो ना रोजच्या याच्यामध्ये काही केसेस इतके सोपे असतात ना, किंवा एक सॉरी म्हटल्याने पण ते मिटून जातात. पण मग ते फक्त जस्ट बिकॉज ऑफ इगो क्लॅशेस ते कोर्टात येतात. पण एकाने पुढाकार घेतला, एकाने मागाकार घेतला तर मग ते मॅटर्स तसेच संपून जातात. ज्या मॅटर्ससाठी गरज आहे खरोखर त्या मॅटर्ससाठी मोस्ट वेलकम. पण मग तेच होते की कोर्टाची पायरी का चढू नये म्हणतात, कारण तुम्हाला ती वारंवार चढावी लागते, मग ती संपत नाही. मग त्याच्यामध्ये अपील असतं, सेकंड अपील असतं आणि तीच पायरी जी पहिलीच जी केस आहे त्याला संपायला बरेच वर्ष लागतात, कारण तुमच्या केससारखे बरेचसे प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग असतात. आणि एका दिवशी एक जज किती मॅटर्स बघणार? एक जे मॅटर्स सकाळी सुरू झालं दुपारपर्यंत तेच चाललं, पहिला सत्र तसाच संपतो, सेकंड सत्रामध्ये रिमांड वगैरे काही आलं तर मग सेकंड सत्र तसाच संपून जातं. मग ते एका बोर्डवरती जर का 200-300 मॅटर्स असले तर मग बाकी यांना तारीख द्यावे लागतात. त्यामुळे काही जे डिस्प्यूट जे तुमच्या स्तरावरती सॉल्व्ह होऊ शकतात आणि ज्याच्यात कोर्टाची आवश्यकता नाही ते आपल्या स्तरावरती सॉल्व्ह झालेले कधीही चांगले असतात. थँक्यू. त्याच्याशी कनेक्ट फक्त एक सांगतो, प्री लिटिगेशन मेडिएशन हा कन्सेप्ट आता पुन्हा चांगल्यापैकी रुजू झालेला आहे. त्याचा उद्देश तोच आहे की मी कोर्टाकडे तुम्ही न जाता तुमच्यातले जे काही वाद आहेत, बिफोर फायलिंग लिटिगेशन यू कॅन मेक ॲप्लिकेशन टू द डिस्ट्रिक्ट सर्व्हिस लीगल अथॉरिटी दॅट यू वॉन्टेड टू रिझॉल्व दिस पर्टिक्युलर डिस्प्यूट बाय वे ऑफ प्री लिटिगेशन मेडिएशन. म्हणजे आम्हाला वाद कोर्टात कुठलाही केस दाखल नाही करायचे, असा आमच्यात वाद आहे किंवा हे प्रकरण आहे, याच्यावर योग्य ते मार्गदर्शन करावे. त्या पद्धतीच्या खूप साऱ्या केसेस रेग्युलरली विधी सेवा प्राधिकरणाकडे येतात आणि त्यात बऱ्यापैकी सक्सेसफुल त्या होतात, ज्या कोर्टाकडे जात नाही. दुसरा जो तुम्ही ते म्हणालात की काय या साईडने काय चालू आहे, म्हणजे नॉट ओन्ली ज्युडिशियरी, ॲडव्होकेट आणि ज्युडिशियरी एकत्रच आहेत, तर मेडिएशन आहे, लोक अदालत आहेत, अशा खूप साऱ्या मेजर्स घेतले जातात विधी सेवा प्राधिकरणामार्फत की ज्या केसेस आहेत ज्याच्यात आता मॅडम म्हणाले की एक सॉरी म्हणून संपणार आहेत, ज्याच्यात लिगल इश्यूज इन्व्हॉल्व नाही आहेत, इगो इश्यूज आहेत, त्या ॲमिकेबली सेटल कशा होतील वेगवेगळ्या प्रोसेसच्या माध्यमातून हा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने सध्या चालू आहे. जसे सरांनी म्हटलं इन्स्पेक्शन होत असतात, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात 5 years मॅटर्स, 10 years, 20 years मॅटर पेंडिंग असतात. काही मॅटर्स पेंडिंग कशामुळे राहतात की त्याच्यामध्ये समन्सची बजावणी होत नाही किंवा आरोपी जो असतो तो फरार झालेला असतो. आता त्या मॅटर्ससाठी आपण तर प्रत्यक्षात जाऊ शकत नाही, तर मग आपल्याला पोलिसांवरती डिपेंडेंट राहावं लागतं. पोलिसांचं पण कधी बंदोबस्त असतं, कधी काय असतं, काही कारण असतं, जर का त्यावेळेस बजावणी झाली नाही मग परत तारीख वाढून द्यावी लागते. अशा प्रकारचे जे अनरेडी मॅटर्स पेंडन्सी जी वाढलेली असते ना, आणि रोज 200-300 मॅटर्स दाखल होतात, तर त्यामुळे अनरेडीला आपण नंतर प्राधान्य देतो, जे जुने मॅटर्स झालेले असतात त्याला आधी प्रायोरिटी देतो. पण मग सगळे मॅटर्स नजरेखालून जातात, सगळे मॅटर्स इन्स्पेक्शनमधून जातात, तर त्यामुळे असं नाही की दुर्लक्ष होतं काही मॅटर्सकडे. ते कधी ना कधी ते येतील, मे बी लगेच नाही तर काही कालावधीनंतर वर येतील. ते माझ्या मते असं आहे की एक टीम अशी सेट करायला हवी की जी त्या पेंडिंग केसेसवरती काम करेल, कारण की मग कसं होतं सामान्य माणसाला न्याय मिळत नाही लास्टपर्यंत. मग त्यासाठी माझं असं मत आहे की टीम पाहिजे एक तरी, का ज्या गोष्टीत म्हणजे सामान्य माणसाला बोलता यावं का हां बाबा गव्हर्नमेंट
गव्हर्नमेंटने आपल्यासाठी काहीतरी केलंय, एक सेपरेट टीम वर्क करायला पाहिजे. प्रस्ताव चांगला आहे तुमचा, पण तसं मग तो प्रस्ताव पुढे पण जायला पाहिजे. त्यासाठी जिथे लॉ म्हणजे ऍडमिशन घेतलंय मी, काहीतरी सजेशन पण देईन आणि काहीतरी पुढे. छान छान, बघू. नागरिकशास्त्र ऍप्लिकेबल होईल मॅडम. म्हणजे कुठे प्रस्ताव पाठवायचा ते बघा, एवढंच सांगायचं. येस गुड मॅडम. आफ्टरनून ऑल. खरंच खूप छान सेशन चालू आहे. म्हणजे मी तर फर्स्ट इयर LLB, थर्ड इयर LLBची फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. पद्मिनी आहे माझं नाव. पण जेव्हा आम्ही काही NGO, म्हणजे मी NGOसाठी काम करते आहे, जेव्हा NGOसाठी जसं तुम्ही आता साल्सा आणि डाल्साचं सांगितलं, तर त्यावेळेला जिथे तुम्ही म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की त्या महिलांसाठी फ्रीमध्ये सगळ्या सोयी उपलब्ध आहेत, वकील वगैरे अवेलेबल दिले जातात सगळं, पण ह्या केसेस ना बऱ्याचशा लेंदी प्रोसेसमध्ये जातात. म्हणजे केस फाईल होणं, पुन्हा त्यांचं इंटरिमसाठी काही गोष्टी होणं. तर ह्याच्यासाठी काही असं लिमिटेड पिरियड किंवा काही असं कोर्टाने स्वतःहून असं किंवा अशा कुठल्या बाय लॉजमध्ये दिलेलं आहे का की ही केस किंवा हे इंटरिमपर्यंत इतक्या वेळात जायला हवं किंवा काही, ह्याच्यासाठी मला हवं होतं उत्तर. DV ॲक्टमध्ये एखादा मॅटर 60 डेजमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. दाखल झाल्यापासून 60 डेजमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. पण प्रॅक्टिकली जर का आपण बघितलं ना, तर मग 60 डेजमध्ये ते कंप्लीट होत नाही. त्याचे बरेचसे कारणं असतात. रिस्पॉन्डंट जो असतो तो कुठे बाहेर राहणारा असतो, मग त्याची बजावणी करण्यासाठी वेळ लागतं. त्याचा ॲड्रेस बदललेला असतो जे ॲप्लिकेंटला माहिती नसतं. मग त्या ॲप्लिकेंटला ॲड्रेस सर्च करून आणताच वेळ लागतं. सपोज तो त्या ॲड्रेसवर नाही मिळून आला, मग सबस्टिट्यूटेड सर्व्हिस होणं तर गरजेचंच आहे ना, बिकॉज यू हॅव टू हिअर हिम बिफोर पासिंग एनी ॲडव्हर्स ऑर्डर अगेन्स्ट हिम. तर मग या सगळ्या गोष्टी, मग तो आल्यानंतर मग त्याची एक अपॉर्च्युनिटी जेव्हा आपण हिअरिंगची देतो, तर मग त्याचं रिटर्न स्टेटमेंट त्याला फाईल करायचं असतं. इंटरिमवरती त्याचा रिप्लाय त्याचा वेगळा. आता असेट्स अँड लायबिलिटी फाईल करायचे असतात, त्या वेगळे झालेले आहेत. मग आर्ग्युमेंट इंटरिमवरती होणार. मग त्याचं ऑर्डरचं एक्झिक्युशन, ऑर्डर जरी झालं तरी एक्झिक्युशनला वेळ लागतो. कारण मग काय होतं, एरियस जमा होऊन जातात आणि तो व्यक्ती मग एका दमातच पैसे भरायच्या कॅपॅसिटीमध्ये नसतो. मग त्याच्यासाठी पण वेळ लागते. आणि काय होतं, एकदा ऑर्डर पास झाली ना लेडीजच्या फेवरमध्ये, तर मग लेडीज पण जरा रिलॅक्स्ड होऊन जातात. मग ते लागतात इंटरिमच्या ऑर्डरच्या रिकव्हरीसाठी लागतात, पण मग मेन केसमधून त्यांचं दुर्लक्ष होतं. मग त्यांना परत ट्रॅकवर आणावं लागतं. तर त्यामुळे जसं आता काय आहे, जरी त्याच्यामध्ये लिमिटेशन पिरियड दिलेला आहे की 60 डेजमध्ये कंप्लीट करावं, पण मग एवढे सारे जे प्रोसिजरल ॲस्पेक्ट्समध्ये येतात, तर त्यामुळे ट्रायल जरा प्रोलॉंग होते. थँक्यू विडी फाउंडेशन. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की कोर्ट प्रोसिडिंग्सच्या वेळेस ॲडव्होकेट आपल्या क्लायंटशी बोलू शकतो का? समजा बोलू शकत असेल तर मग काही जजकडून ऑब्जेक्शन येतं का? काय बोलायचं असतं? म्हणजे काही क्वेश्चन्स विचारायचे असतात. बोलू शकता ना. म्हणजे असे किती वेळेस, नाहीतर पुऱ्या प्रोसिडिंग. आता बघा, प्रत्येक प्रश्नावरती तुम्ही मागे वळून बघाल आणि म्हणाल काय रे याचं काय सांगायचं, तसं नाही जमणार ना. आता म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला आधी तुमच्या क्लायंटचा कॉन्फिडन्स घ्यायचा, त्याच्याकडून सगळे फॅक्च्युअल ॲस्पेक्ट्स काढायचे. एखाद्या वेळेस जर का तुम्हाला काही अडचण आली तर मग तुम्ही क्लायंटसोबत क्लॅरिफिकेशन घेऊ शकतात. पण प्रत्येक वेळा मग ते बरोबर पण दिसत नाही, असं वाटतं की तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतंय मॅडमनी आपल्याला विचारायचं आहे का? दिस विल बी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन. थँक्यू. कोर्ट वेकेशन जेव्हा असतं तेव्हा जजला खरंच वेकेशन असतं की काम असतं तेव्हा पण? कोर्ट वेकेशन जरी असतं ना, ते म्हणायला असतं, पण आमच्या रिमांड ड्युटीज लागलेल्या असतात. म्हणजे आरोपींचं जेव्हा प्रोडक्शन असतं ना, तर एक जजला तरी तिथे पूर्ण दिवस राहावंच लागतं ज्या दिवशीचं रिमांड असतं. त्यामुळे मग कसं होतं की 10 दिवसाच्या जरा सुट्ट्या त्या दिसलेल्या, पण तरी 5व्या दिवशी मला यायचं असलं म्हणजे मग मी कुठे जायच्याच कंडिशनमध्ये नसणार ना. त्यामुळे त्याच्यापेक्षा घरीच राहावं. थँक्यू व्हेरी मच. बसारकर मॅडम यांनी आपल्याला खूप वेळ दिलेला आहे. सुट्टीचा दिवस आहे. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे 2ऱ्या 4थ्या शनिवारी बऱ्याचदा वर्कशॉप असतात, बऱ्याच सुट्ट्या वेगवेगळ्या ट्रेनिंग सेशनमध्ये जातात आणि अशा सगळ्या वातावरणात मुश्किलने एखादा रविवार मिळतो आणि तो देखील अर्धा रविवार त्यांनी आपल्यासाठी व्यतीत केला आहे. आणि तो किती बरं वाटलं मला. अपील न करता किती टाळ्या वाजवल्या तुम्ही.
आणि ह्या टाळ्या माझ्यासाठी नव्हत्या, ह्या टाळ्या हे सांगत होत्या की आम्हाला खूप खूप माहिती मिळालेली आहे, आम्ही खूप आनंदी आहोत, आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत आणि मॅडम यांनी माहितीचा आणि अनुभवाचा खजाना आमच्यासमोर उघडून ठेवलेला आहे. आणि तुमचे देखील आभार. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही या कार्यक्रमात ओपन हाऊसमध्ये रंगत आणलीत. तर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. त्याच्यापूर्वी फक्त एक छोटी अनाउन्समेंट नंतर प्रॉपरली केली जाईल. मी ज्या सिक्वेन्समध्ये आता नावं कॉलेजची घेतो त्याच सिक्वेन्समध्ये नंतर कार्यक्रम संपल्यानंतर सर्टिफिकेटसाठी जायचं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर जरा थंडीचे दिवस असल्यामुळे बराच वेळ आपण पाणी पिल्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी चहाची व्यवस्था बाहेर केलेली आहे. पण कार्यक्रम संपल्यानंतर या ज्या कॉलेजची नावं घेतो त्याच सिक्वेन्समध्ये सर्टिफिकेट कलेक्ट करायला जायचं आहे. पहिलं ओरिएंटल लॉ कॉलेज सानपाडाचे जी कोणी आहेत त्यांनी पहिलं जायचं आहे. त्याच्यानंतर MGM लॉ कॉलेज नेरूळ त्यांनी जायचं आहे. त्याच्यानंतर MS लॉ कॉलेज मुंब्रा त्यांनी जायचं. आपापले नंबर लक्षात ठेवा. 1 नंबर ओरिएंटल, 2 MGM, 3 MS लॉ कॉलेज, 4 VPMC TMC लॉ कॉलेज, 5 हिंदी विद्याभवन समितीज कॉलेज ऑफ लॉ घाटकोपर, 6 जय भगवान किनी लॉ कॉलेज आणि शेवटी MCT लॉ कॉलेज. या 7 सिक्वेन्समध्ये जायचं आहे. तर आत्तापर्यंत आपण अत्यंत शांतपणे उत्साहात थोडी 5 मिनिटं चुळबुळ बंद करा, फक्त 5 मिनिट, शेवटचे 5. आपण अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम ऐकलात. जरी कसं असतं आता जो शेवटचा भाग आहे तो प्रेक्षकांना नकोसा आणि पण आयोजकांना हवावासा असा असतो, तो म्हणजे आभार प्रदर्शन. कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेकांचा खूप हातभार असतो. स्टेजवर जरी 4 दिसत असतील तरी याच्यामागे 40पेक्षा जास्त लोकांचा कित्येक दिवसांचा सहभाग असतो. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे. पण त्याच आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी मी संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट के पाटील साहेबांना विनंती करतो की आपण संस्थेच्या दोन्ही संस्थांच्या वतीने आभार प्रदर्शन व्यक्त करावं. के पाटील साहेब. विधी फाउंडेशन आणि विधिबंध यांच्या संयुक्त विद्यमानं आज इथे आपल्या वुमन्स एम्पॉवरमेंट या कन्सेप्ट खाली सेकंड लेक्चर होता आपला. आणि लेक्चरचा एक चांगला विषय होता एक्सपेक्टेशन ऑफ बेंच फ्रॉम अपकमिंग ॲडव्होकेट्स. आणि मला वाटतं आपण चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेतलेला आहे. आणि याकरता आपण ऑनरेबल JMFC मिसेस अपूर्वा बारसकर मॅडम यांना आपण आमंत्रित केलं. त्या आज सुट्टी असूनसुद्धा आपल्याला वेळ देऊन इथे उपस्थित राहिला आणि चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. तसेच इथे सिनियर आणि ज्युनियर्स ॲडव्होकेट्स आलेले आहेत, त्यांचंसुद्धा मी दोन्ही संस्थांच्या वतीनं आभार मानतो. लॉ कॉलेज स्टुडंट त्याच्यामध्ये DY पाटील कॉलेज, ओम गुरुकुल कॉलेज, ओरिएंटल कॉलेज, जय भगवान, MCT कॉलेज आणि विशेष करून आज पहिल्यांदाच आलेले हिंदी विद्या प्रसारक समिती घाटकोपर कॉलेज आणि आपलं स्वतःचं कॉलेज VPM TMC कॉलेज, या सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं मी दोन्ही संस्थांच्या वतीनं आभार मानतो. आणि इथे इतर जे सर्वांचा आभार मानतो. तसेच कॉलेजचा स्टाफ ते आम्हाला नेहमी मदत करतात अरेंजमेंट करण्यासाठी. आणि विशेष करून आमची विधी फाउंडेशनची ज्युनियर टीम यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणार नाही. आणि त्यांच्या सर्वांचा मी आभार मानतो. पुन्हा सर्वांचा आभार मानून हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि नंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाए तव जय गाता.
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की धन्यवाद।